कहाणी महालक्ष्मीची. कोल्हापूरची महालक्ष्मी अनेकांचे श्रद्धास्थान आहे. शारदीय नवरात्रातील अष्टमीला महालक्ष्मीची पूजा केली जाते, मुखवटा केला जातो, देवी पुढे घागरी फुंकून जागरण केले जाते. शक्य असेल मनापासून वाटले तरच व्रत करावे. कोणत्याही कामाला सुरुवात करून नंतर अर्धवट सोडून देऊ नये. सर्व कहाण्या हेच सांगतात. अनेक व्रते करायची जरुरी नाही. मनोभावे एक व्रत केले तरी फळ मिळते. श्रद्धा कमी पडते, बुद्धी स्थिर नसते, ही खरी अडचण असते. स्वीकार ही माणसाच्या आयुष्यातील आवश्यक गोष्ट आहे. गोष्टीत राजाची एक आवडती राणी असते, एक नावडती. राजाला शत्रू असतात आणि मित्रही. सामान्य माणसाचंही असंच असतं. 2 राण्या नसल्या तरी मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी, मुले, सुना, भावंडे यापैकी कोणाशी अधिक मते जुळतात, कोणाशी वाद होतात, कोणाला आपण आवडत नाही, कोणी आपल्याला आवडत नाही, कोणी मदत करतात, कोणी त्रास देतात, कोणी गंमत बघतात, कोणी दुर्लक्ष करतात, कोणी मान देतात, कोणाला मान द्यावा लागतो, कोणाला मनापासून नमस्कार करतो, कोणी तोंड देखलं कौतुक करतात, पाठ वळली की नावे ठेवतात. कधी आनंद, कधी दुःख, कधी आराम, कधी धावपळ, असे सर्व सुरू असतं. आयुष्य म्हटलं की सगळे प्रकार असतात. या गोष्टी आहेत तशा स्वीकारायला हव्यात. सर्वांशी जुळवून बरोबर घेऊन कसे पुढे जायचं ते कहाण्या सांगतात. कहाणी. राज्य म्हटलं की संकटे येणारच. गरीब मुलगा सर्व लोक घरी परतले तरी हाती घेतलेले काम पूर्ण झाले नाही म्हणून तिथेच थांबला. त्याने केलेल्या महालक्ष्मीच्या पूजनामुळे राजाच्या शत्रूचा बिमोड होतो. राजा मुलाला अर्धे राज्य देतो. मुलगा नवलवाट म्हणून ओळखला जातो. देवीचे व्रत मात्र तो राज्य मिळाले तरी नित्यनेमाने करतो. पाटमाधव राणी त्याच्याकडून व्रताची माहिती घेते, पण राजाने विरोध केल्यामुळे व्रत अर्धवट सोडून देते. बुद्धी फिरल्यामुळे दारी आलेल्या याचकाच्या रूपात आलेल्या देवीचा अपमान करते. जोपर्यंत माणसाचे खरे रूप कळत नाही तोपर्यंत त्याच्याशी सौजन्याने वागावे, त्याचा अपमान करू नये. उगाच आल्या गेल्या माणसाशी आढ्यतेने वागू नये. पाटमाधव राणीने टाकलेला तातू चिमादेव राणी घेते आणि देवीचा वसा भक्तिभावाने पूर्ण करते. त्या पुण्यामुळे राजा तिला राजवाड्यात घेऊन येतो. ही गोष्ट पाटमाधव राणीला आवडत नाही आणि ती राजा चिमादेव राणीला वाड्यात घेऊन आल्याचा निषेध म्हणून विचित्र स्वागत करते. राजा तिला राज्यातून घालवून देतो. 12 वर्षे रानात ऋषींच्या आश्रमात काढल्यावर तिची राजाशी भेट होते. राजा माफ करतो आणि तिला नगरात घेऊन येतो. तेव्हा चिमादेव राणी त्या दोघांचे आनंदाने स्वागत करते. दोघी आनंदाने नांदू लागतात. भावार्थ. वसा टाकल्यामुळे नाही तर घरी आलेल्या अतिथीशी उद्धटपणे बोलल्याने, तिला अन्न पाणीही न दिल्याने देवीला राणीचा राग येतो. राणी राजाशीही अहंकाराने वागली म्हणून तिला हद्दपार व्हावे लागले. राग आला तरीही विपरीत वागणे समर्थनीय नाही. याउलट चिमादेव राणी राजाची नावडती असूनही सौजन्याने वागते, नेमाने वसा पूर्ण करते आणि परत आलेल्या सौतीचेही आनंदाने स्वागत करते. या गोष्टी अनुकरणीय आहेत. तात्पर्य. उत्तमपणे वागले, बोलले तर एक ना एक दिवस त्याचा वाईट परिणाम होतोच. नम्रतेने वागले तर त्याचे अनुकूल फळ मिळते, हे या कथेत सांगितले आहे. अहंकार आणि राग दोन्ही माणसाची अधोगती करतात. अति राग आणि भीक माग अशी म्हण आहे. राग आला की सत्सद विवेक बुद्धी नाहीशी होते. परिणाम काय होतील याचा विचार माणूस करत नाही आणि संकटात सापडतो. गर्वाचे घर खाली होतेच. लोक फार दिवस अन्याय सहन करत नाहीत. अन्यायाच्या, मुजोरीच्या विरोधात कधीतरी बंड पुकारले जाते आणि क्रांती होतेच. याउलट संयम, प्रयत्न आणि नम्रता माणसाला ऊर्जितावस्था देतात. या कथेतील उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको हे वाक्य प्रसिद्ध आहे आणि हेच या कथेचे सार आहे.